काँग्रेस, राष्ट्रवादी किंवा शिवसेना, उद्धव ठाकरे यांची शिवसेना, हे पक्ष जेव्हा एकत्र बसतात त्यांच्यामध्ये जे काय एक संवाद होतो, त्यांच्यामध्ये काही चर्चा होते, अशा प्रकारची चर्चा वंचित बहुजन आघाडीवर होते का? 95ला शिवसेना भाजपची सत्ता आली आणि काँग्रेस सत्ता गेली, परंतु काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणावर त्यावेळेला बंडाळी झालेली होती आणि 40 ते 45 काँग्रेसचेच आमदार अपक्ष म्हणून निवडून आले होते आणि त्या अपक्ष आमदारांनी शिवसेना भाजपला पाठिंबा दिल्यामुळे भाजप आणि शिवसेनेचं 95ला सरकार स्थापन झालं. काँग्रेसमुळं शिवसेना भाजपला सत्ता मिळाली, रिपब्लिकन पक्षामुळे नाही. त्यावेळेला किंवा आजसुद्धा काँग्रेसकडे भाजपला पराभूत करण्याचा कोणताही स्ट्रॉंग अजेंडा नाही. भाजप विरोधातली जी मतं आहेत त्यांचं विभाजन टाळणे हा एकच तुमच्याकडे स्ट्रॉंग पॉईंट आहे आणि तो जर स्ट्रॉंग पॉईंट असेल भाजपचा पराभव करण्याचा, तर मग मला असं वाटतं की वंचित बहुजन आघाडी असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा उद्धव ठाकरेंची शिवसेना असेल, यांनी त्या मुद्द्यावरती यायला पाहिजे होतं. पूर्वीचा रिपब्लिकन पक्ष किंवा रिपब्लिकन राजकारण आहे ते बाबासाहेब आंबेडकरांच्या काळामध्ये खूप व्यापक होतं. त्याच्यानंतर ते थोडं असं आकुंचन पावत गेलं आणि एका जातसमूहापुरतं ते मर्यादित राहिलं. महाराष्ट्रामध्ये प्रकाश आंबेडकर यांनी ही बहुजनवादी राजकारणाची मुहूर्तमेढ रोवलेली होती. काँग्रेसमधला, शिवसेनेतला, भाजपमधला मातबर उमेदवाराला किंवा मातेबार एखाद्या नेत्याला, कार्यकर्त्याला निवडणुकीची उमेदवारी मिळत नाही, तेव्हा तो वंचितकडे येतो उमेदवारी मागायला. आत्ता जी परिस्थिती राजकारणाची अशी आहे की वंचित बहुजन आघाडी किंवा रिपब्लिकन पक्ष किंवा रिपब्लिकन राजकारण ह्या स्वतंत्रपणे आज सत्ताधारी पक्ष होऊ शकत नाही. वंचित बहुजन आघाडीला जर सत्ताधारी पक्ष व्हायचं असेल किंवा सत्तेत जायचं असेल तर समविचारी, त्यातल्या त्यात समविचारी पक्षांबरोबर आघाडी करूनच सत्तेच्या ठिकाणी जाता येऊ शकतं. स्वतंत्रपणे निवडणुका लढवून सत्तेच्या ठिकाणी जाता येत नाही. नमस्कार मित्रांनो, द पॉलिटिक्समध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. आणि या पॉलिटिक्सच्या नव्या कोऱ्या मालिकेतही स्वागत, जिचं नाव आहे डिकोडिंग MH, अर्थात महाराष्ट्राचं राजकारण डिकोड करणं. आणि याची सुरुवातच, महाराष्ट्राचं राजकारण डिकोड करण्याची सुरुवात आपण दलित राजकारणापासून करणार आहोत. या विषयावर आपल्यासोबत बोलायला आहेत लोकसत्ताचे पत्रकार मधू कांबळे सर. सर, स्वागत आहे तुमचं. आपलंही स्वागत आहे या चर्चेमध्ये. हा विषय पहिला घेण्याचं कारणच हे होतं सर की या लोकसभेच्या निमित्ताने, या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने वंचित बहुजन विकास आघाडी ही पुन्हा एकदा चर्चेत आलेली आहे. तर याच संदर्भाने मला तुम्हाला पहिला प्रश्न हा विचारायचा होता की वंचित यावेळी महाविकास आघाडीसोबत जाणार की नाही जाणार, या सगळ्या संदर्भाने खूप चर्चा झाली आणि शेवटी असं ठरलं की नाही जाणार आहे. याचं खापर काही जणांनी प्रकाश आंबेडकरांवर फोडलं, काही जणांनी मवियावर फोडलं. दोन्ही परसेप्शन आपल्यासमोर आहेत आणि सद्यस्थितीत थोडक्यात काय तर वंचित महाविकास आघाडीसोबत जाणार नाही ही सद्यस्थिती आपल्यासमोर आहे. पण वंचितचं मुख्य प्रवाहात येण्याचं राजकारण, ही सद्यस्थिती बघता आणि दलित राजकारण हे याचा इतिहास बघता, या घटनेकडे तुम्ही कसं पाहता? खरं म्हणजे दलित राजकारण आणि आंबेडकरी राजकारण ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत, हे पहिल्यांदा मी स्पष्ट करतो. म्हणजे तुम्हाला किंवा काही लोकांना अभिप्रेत असेल की बाबा दलित राजकारण हे आंबेडकरी विचारांशी जोडले गेलेलं आहे, परंतु मी त्याची फारकत करतो मुळामध्ये. कारण आंबेडकरी राजकारण किंवा आंबेडकरी विचाराचं राजकारण हे वेगळं आहे आणि दलित राजकारण हे वेगळं आहे. किंवा दलित राजकारण ही कन्सेप्ट किंवा ही संकल्पना मांडणं, ती विकसित करणं किंवा ते तशी ठेवणं ही काही लोकांसाठी सोयीची आहे, परंतु मुळामध्ये आंबेडकरी विचारावर आधारलेली राजकीय चळवळ असेल किंवा सामाजिक चळवळ असेल तर तिला दलित या संकल्पनेपासून मी वेगळे करतो. म्हणजे माझी त्याबद्दलची भूमिका आहे. आता विषय आहे तो वंचित बहुजन आघाडीचा. वंचित बहुजन आघाडीची निर्मिती ही 2019च्या निवडणुकीच्या दरम्यान झाली की ज्या राजकीय पक्षाचं किंवा ज्या एका राजकीय संघटनेचं ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर नेतृत्व करत होते, त्यापूर्वी त्यांचं भारिप बहुजन महासंघ अशा प्रकारचा तो त्यांच्या राजकीय पक्षाचं नाव होतं. प्रकाश आंबेडकर म्हणजे थोडा संदर्भ मला द्यायला आवडेल की बहुजनवादी राजकारण हा जो पॅटर्न म्हणा किंवा जी संकल्पना मला महाराष्ट्रामध्ये आली किंवा देशभर आली, तर त्याचं एक यशात रूपांतर करण्याचं श्रेय म्हणा किंवा ते यशस्वी झाले ते
उत्तर प्रदेशामध्ये माननीय कांशीराम, त्यानंतर मायावतीजी वगैरे वगैरे. पण माझा जो काय अभ्यास आहे त्या अभ्यासाप्रमाणे ही त्यापूर्वी महाराष्ट्रामध्ये प्रकाश आंबेडकर यांनी ही बहुजनवादी राजकारणाची मुहूर्तमेढ रोवलेली होती. त्याचा भौगोलिक आवाका जरी कमी असला, अकोल्यापुरता किंवा आणखीन विदर्भातल्या 1-2 जिल्ह्यापुरता मर्यादित असला, तर तिथं तो प्रयोग त्यांचा यशस्वी झालेला होता, भारीपणे बहुजन महासंघाचा. म्हणजे प्रकाश आंबेडकर यांची राजकारणामधला जो आगमन आहे किंवा त्यांची राजकारणाची जी सुरुवात आहे ती सुरुवातीपासूनच ते मुख्य प्रवाहाला जोडण्याचा ते प्रयत्न करत आहेत. किंवा पूर्वीचा रिपब्लिकन पक्ष किंवा रिपब्लिकन राजकारण आहे ते बाबासाहेब आंबेडकरांच्या काळामध्ये खूप व्यापक होतं. त्याच्यानंतर ते थोडं असं आकुंचन पावत गेलं आणि एका जातसमूहापुरतं ते मर्यादित राहिलं. 10% थोडासा त्याचा इतर याच्यामध्ये विस्तार झाला असेल. पण ती कोंडी फोडण्याचा किंवा याचा फोडण्याचा मला वाटते प्रकाश आंबेडकरांनी प्रयत्न केला, तो भारी बहुजन महासंघाच्या माध्यमातून, आणि त्यांना अकोल्यापुरतं यश आलं. आपला जो प्रश्न आहे की आत्ताच्या लोकसभा निवडणुकीच्या संदर्भातला, महाविकास आघाडीबरोबर वंचित बहुजन आघाडी जाणार की नाही जाणार, किंवा त्यांच्यावरती आता तुटलेली आहे त्यांची युती किंवा ते यशस्वी झालेले नाही, ते सगळे प्रयत्न सगळे विस्कटले गेलेले किंवा फसलेले आहेत. मग त्याच्यावरती आता आरोप असा केला जातो की बाबा प्रकाश आंबेडकरांना ते करायचंच नव्हतं, किंवा प्रकाश आंबेडकरांच्या बाजूनं असा युक्तिवाद केला जातो किंवा त्यांना आम्हाला मान सन्मान द्यायचा नव्हता. त्यांची जी मानसिकता आहे, जातीय मानसिकता असेल किंवा सरंजामदारी मानसिकता असेल, की अजूनही त्यांच्यामधला जो वाद आहे त्यांच्या मनातला किंवा मानसिकतेमधला, तर त्याच्यामुळं असं ते प्रकाश आंबेडकरांनी बऱ्याचदा बोलून दाखवलं की काँग्रेस, राष्ट्रवादी किंवा शिवसेना, उद्धव ठाकरे यांची शिवसेना, हे पक्ष जेव्हा एकत्र बसतात त्यांच्यामध्ये जे काय एक संवाद होतो, त्यांच्यामध्ये काही चर्चा होते, अशा प्रकारची चर्चा वंचित बहुजन आघाडीवर होते का? म्हणजे हा एक थोडासा विचार करण्यासारखा मुद्दा आहे. याच्यात काँग्रेस असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे असतील, वंचित बहुजन आघाडीबरोबर युती झाली नाही किंवा तो समझोता झाला नाही तरी कटुता येऊ नये दोघांमध्ये, त्याची मला वाटतं की सगळेच काळजी घेत आहेत. आत्ता जो काही एकमेकावरती आरोप प्रत्यारोप केले जातात, तर त्यात मला असं वाटतं की प्रकाश आंबेडकरांचा जो मुख्य प्रवाहाशी जोडण्याचा जो प्रयत्न आहे, तो प्रयत्न त्यांचा अनेक वर्षापासून, जसं मी आपल्याला सांगितलं की तो 84-85 पासूनचा प्रयत्न त्यांचा सुरू आहे किंवा 80च्या दशकापासून त्यांचा प्रयत्न सुरू आहे. परंतु इथली राजकीय व्यवस्था शेवटी असं आहे की इथली समाजव्यवस्था जी आहे भारतातली, जी जाती व्यवस्था आहे, ती प्रत्येक व्यवस्थेमध्ये किंवा प्रत्येक ऑर्गनायझेशनमध्ये ते उतरते आणि ती जशी तशी राजकारणामध्ये पण उतरते. म्हणजे समाजव्यवस्था वेगळी आणि तुमचं राजकारण वेगळं असं बिलकुल नाही आहे. त्याच्यामुळं मला असतं की ही दरी सांधणं, एखादी निवडणुकीतला समझोता किंवा युती, आघाडी एवढ्यापुरता मला वाटतं की हा मर्यादित नाही, हा प्रस्थापित राजकीय पक्षांच्या किंवा राजकीय नेतृत्वाच्या मानसिकतेचा सुद्धा प्रश्न आहे असं मला वाटतं. बरोबर सर, मला थोडं मागे घेऊन जायचं होतं या सगळ्या चर्चेच्या निमित्ताने. मुद्दामून मी सुरुवातीला सद्यस्थितीचा अंदाज दिला, कारण का प्रेक्षक लगेच कनेक्ट होऊ शकतात या मुद्द्याशी आणि त्याचं गांभीर्य समजण्यासाठी म्हणून थोडा आपण इतिहासात जाऊया. आंबेडकरी चळवळ किंवा दलित चळवळ ही जेव्हा सुरू झाली त्यावेळी पहिलं तिचं एम होतं की स्वाभिमान मिळवून देणं, दलितांना स्वाभिमान मिळवून देणं, त्यांना मेन रेसमध्ये, मुख्य प्रवाहामध्ये आणणं. त्या चळवळीचा यश म्हणणं इतकं आपल्यासमोर आत्ता त्याचं सगळं फळं दिसत आहेत आपल्याला, की शिक्षणामध्ये रिझर्वेशन आणि त्यानंतर आपल्या नोकऱ्यांमध्ये रिझर्वेशन, या सगळ्या पातळ्यांवर ही चळवळ यशस्वी होताना दिसली. त्याचबरोबर सांस्कृतिक पातळीवर सुद्धा या चळवळीने खूप मोठी क्रांती आणली. सामाजिक आणि सांस्कृतिक या दोन्ही पातळ्यांवर ही चळवळ यशस्वी होताना दिसली. मात्र राजकीय पातळीवर ते अजूनही मुख्य प्रवाहात येताना कुठेतरी अडखळताना दिसत आहेत, असं एक माझं निरीक्षण होतं या संदर्भात. तुमचं
या संदर्भात काय निरीक्षण आहे? कारण का आत्ता तुम्ही बोललात की वंचित बहुजन आघाडी ही प्रयत्न करते मुख्य प्रवाहाला जोडण्याचा. कदाचित त्याला थोडा आणखीन वेळ लागेल, पण देशाच्या इतर भागातल्या तुलनेने विचार करता महाराष्ट्रात अजूनही ती अडखळताना दिसते. ह्याची कारणं नेमकी काय असतील? ह्याची कारणं नेमकी इतिहासात दडलेली आहेत, वर्तमानात दडलेली आहेत, काय वाटतं तुम्हाला? मला वाटतं याचा फार मागे न जाता थोडासा एक संदर्भ आपल्याला असा घेता येईल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जसं आपण म्हणाला किंवा एक स्वाभिमानाची चळवळ की जो या देशातला बहिष्कृत अस्पृश्य वर्ग होता की अत्यंत हीन दर्जाचे त्याला वागणूक दिली जात होती आणि त्याला वागणूक देणारे जे होते ते मला असं वाटतं की त्यांच्या तो मानसिकतेचा परिणाम होता आणि त्यांची मानसिकता इथल्या परंपरेनं, इथल्या रूढी परंपरेनं, इथल्या संस्कृतीनं, इथल्या धर्मव्यवस्थेनं, त्यांच्या जातीव्यवस्थेनं ती घडवलेली होती आणि त्याच्याप्रमाणे ते वागत होते. त्यामुळे तो असा त्याच्यातून मुक्त होण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ सुरू झाली. साधारणतः 1920 त्यांची चळवळ सुरू झाली. पण जेव्हा आजच्या चर्चेचा विषय सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक जरी असला तरी मुख्य विषय जो आपला राजकीय आहे, तर त्या विषयाकडे आपण जात असताना आपल्याला थोडासा बारकाईनं अभ्यास करावा लागेल. तो 1930 ते 32-33 या 2-3 वर्षातल्या कालखंडाचा की ज्या कालखंडामध्ये भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर राजकीय घडामोडी घडत होत्या आणि त्याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा जो टप्पा होता तो 3 वर्षामध्ये 3 वेळा झालेली लंडनमधली गोलमेज परिषद. त्या गोलमेज परिषदेमध्ये जेव्हा खऱ्या अर्थानं बाबासाहेब आंबेडकरांनी राजकीय भूमिका घेतलेली आहे, म्हणजे या देशाला कधी ना कधी उद्या 5 वर्षात 10 वर्षात स्वातंत्र्य मिळणार आहे. मिळालेल्या स्वातंत्र्यामध्ये या देशाची शासन व्यवस्था कशी असेल आणि त्या शासन व्यवस्थेमधल्या निर्णय प्रक्रियेमध्ये या देशातल्या बहिष्कृत आणि अस्पृश्य वर्गाचं स्थान काय असेल, ही त्यांच्यासमोरचं एक व्हिजन होतं, त्यांच्यासमोरचे एक प्रश्न होते. आणि त्या अनुषंगानं जेव्हा गोलमेज परिषदेमध्ये गांधीजी आणि बाबासाहेब आंबेडकरांचा जो संघर्ष झाला, त्या संघर्षाच्या मुळाशी या देशातल्या बहिष्कृतांचं किंवा अस्पृश्यांचा प्रतिनिधी कोण, नेता कोण, तेव्हा गांधीजींचं म्हणणं असं होतं की अस्पृश्य किंवा बहिष्कृत वर्ग हा हिंदूपासून वेगळा नाही, त्यामुळे हिंदू समाजाचा मी नेता आहे म्हणजे अस्पृश्याचा आणि बहिष्कृत वर्गाचाही मी नेता आहे. बाबासाहेब आंबेडकरांचं पहिल्यापासून असं म्हणणं होतं की इथला बहिष्कृत वर्ग किंवा अस्पृश्य वर्ग जो आहे त्याला कोणत्याही प्रकारचे हिंदू धर्माचे जे अधिकार आहेत धर्म म्हणून जे उच्चवर्णीयांना मिळतात ते या अस्पृश्य वर्गाला मिळत नाहीत. जर अधिकारच त्या वर्गाला मिळत नसतील तर त्या धर्माचे ते कसे असू शकतात. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांनी पहिल्यापासून त्यांनी भूमिका घेतलेली आहे की या देशातला अस्पृश्य किंवा बहिष्कृत वर्ग हा हिंदू नसून तो अहिंदू आहे. त्यामुळं त्या अहिंदू वर्गाचं नेतृत्व मी करतो आहे आणि त्यांच्या राजकीय अधिकारांनी त्यांच्या हक्काचं जे काय करायचं आहे तर ते मी करणार आहे किंवा त्याचं नेतृत्व त्या प्रतिनिधित्व मी करणार आहे, हा तो संघर्ष होता. आणि त्या संघर्षातून पुढे एक त्याचा फार सगळ्यांना तो इतिहास माहिती आहे. त्याच्यातून मग ते स्वतंत्र मतदारसंघावरून संघर्ष पेटला, नंतर मग तो राखीव मतदारसंघावरून तडजोडीनं थांबला आणि वगैरे वगैरे हे सगळ्या गोष्टी आपल्याला कल्पना आहेत. पण तिथं बाबासाहेब आंबेडकरांना एक गोष्ट जाणवली की आहे त्या केवळ अहिंदू म्हणून आपल्याला ह्या वर्गाला नेतृत्व करता येणार नाही किंवा ह्या वर्गाला जागृत करता येणार नाही किंवा ह्या वर्गाची एक ताकद आपल्याला पुढं उभी करता येणार नाही, तर त्यांना एक स्वतंत्रपणे ओळख द्यावी लागेल. आणि ते ओळख देण्याच्या 2 गोष्टी होत्या. एक त्यांना सामाजिक ओळख द्यावी लागेल आणि दुसरी राजकीय ओळख द्यावी लागेल. आणि सामाजिक ओळखीसाठी त्यांनी धर्मांतराची घोषणा केली, कारण आम्ही वेगळे आहोत हे सांगण्यासाठी त्यांना धर्मांतराची घोषणा करावी लागली आणि पुढं प्रत्यक्ष त्यांनी धर्मांतर केलं. हा त्यांची सामाजिक वेगळी ओळख त्यांना दिली बौद्ध म्हणून. आणि त्याचबरोबर त्यांना एक वेगळी की बाबासाहेब आंबेडकरांनी गोलमेज परिषदेपर्यंत त्यांचा कोणताही राजकीय पक्ष नव्हता. काँग्रेस पक्ष राष्ट्रीय चळवळ म्हणून काम करत होता, कम्युनिस्ट पक्ष 1925ला स्थापन झालेला होता, बाकीचे आणखीन काही छोटे मोठे काही पक्ष होते, स्वराज्य पक्ष होता, काँग्रेसच्याच काही उपशाखा वगैरे होत्या. परंतु बाबासाहेब आंबेडकरांचा गोलमेज परिषदेनंतर त्यांच्या लक्षात आलं की या समाजाला किंवा अस्पृश्य वर्गाला एक वेगळी राजकीय ओळख देण्याची गरज आहे आणि त्यानुसार त्यांनी पहिल्यांदा 1936ला स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना, राजकीय पक्षाची स्थापना केली. सर्वसाधारणपणे
राजकीय पक्ष म्हटलं की बाबा त्या राजकीय पक्षाचं त्याचे उमेदवार किती निवडून येतात, त्याला राजकीय यश किती मिळतं निवडणुकीतलं, त्याच्यावरती त्या पक्षाचं यश किंवा त्याच्या यशाचं मोजमाप केलं जातं. परंतु मला असं वाटतं की भारतामधली रिपब्लिकन पक्ष किंवा रिपब्लिकन राजकारण किंवा त्याला मी व्यापक अर्थानं असं म्हणेन की ही रिपब्लिकन राजकीय चळवळ आहे, ही मुवमेंट आहे, पॉलिटिकल मुवमेंट आहे. तर ही प्रभाव टाकते निवडणुकीवरती आणि त्या राजकारणाला कलाटणी देऊ शकते इतकी त्याची ती ताकद आहे त्या रिपब्लिकनची. त्याचं उदाहरण आपल्याला सांगता येईल की बाबा 90ला 2 विधानसभेच्या निवडणुका झाल्या. त्या विधानसभा निवडणुकीमध्ये रिपब्लिकन पक्षाचं ऐक्य झालेलं होतं, परंतु त्या जनताबरोबर युती करायची की काँग्रेसबरोबर युती करायची या मुद्द्यावरून ती ऐक्यामध्ये फूट पडली आणि रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखालचा रिपब्लिकन पक्ष गट हा काँग्रेसबरोबर गेला आणि प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाखालचा गट हा जनता दलाबरोबर गेला. परंतु त्यावेळची जी परिस्थिती होती की हिंदुत्ववादी राजकारण कडवटपणानं पुढे येत होतं. त्याला पार्श्वभूमी होती मंडल आयोगाच्या आंदोलनाची चळवळीची, रेडलच्या आंदोलनाची चळवळीची, नामांतराच्या आंदोलनाच्या चळवळीची आणि हिंदुत्ववादी भूमिका घेऊन आणि आंबेडकरी चळवळ किंवा आंबेडकरी विचार किंवा रिपब्लिकन चळवळ किंवा रिपब्लिकन पक्ष असं मानतो की हिंदुत्ववादी राजकारण हे जातीयवादीच राजकारण आहे आणि जातीयवादी राजकारणाला जर विरोध करायचा असेल तर हिंदुत्ववादी राजकारणाला हा विरोध केलाच पाहिजे. या भूमिकेतून आपण जर काँग्रेसच्या विरोधात गेलो तर शिवसेना भाजपला 90च्या निवडणुकीमध्ये जे मोठ्या प्रमाणावर यश मिळालेलं होतं त्यांना जर रोखायचं असेल आपल्याला तर काँग्रेसबरोबर गेलं पाहिजे आणि तोच पक्ष त्यांचा पराभव करू शकेल. तेव्हा काँग्रेस हा ताकदवान पक्ष होता, सत्ताधारी पक्ष होता आणि त्याचा परिणाम असा झाला की लोकांच्यामध्ये ही भावना, आंबेडकरी समाजामध्ये किंवा आंबेडकरी कार्यकर्त्यांमध्ये पण ही भावना होती की उभं राहणाऱ्या वेगानं असं पुढे येणाऱ्या भाजप आणि शिवसेनेचा पराभव करण्यासाठी मोठ्या प्रमाणावरती हा कल काँग्रेसकडे होता आणि त्यामुळे काँग्रेस रिपब्लिकन पक्षाचा एक गट जरी समजा त्यांच्यावर नसता तर 90लाच काँग्रेस पराभूत झाली असती आणि शिवसेना भाजपची सत्ता आली असती. परंतु केवळ रिपब्लिकन पक्षाच्या पाठिंब्यामुळे किंवा त्यांना साथ दिल्यामुळे परत त्यांची सत्ता आली. 95ला शिवसेना भाजपची सत्ता आली आणि काँग्रेस सत्ता गेली, परंतु त्यावेळेला भाजप आणि शिवसेनेला पूर्ण बहुमत मिळालेलं नव्हतं. साधारणतः 120 वगैरे अशा त्या दोघांच्या म्हणून जागा होत्या आणि तेवढ्याच कमी अधिक प्रमाणामध्ये काँग्रेसच्याही जागा होत्या. परंतु काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणावर त्यावेळेला बंडाळी झालेली होती आणि 40 ते 45 काँग्रेसचेच आमदार अपक्ष म्हणून निवडून आले होते आणि त्या अपक्ष आमदारांनी शिवसेना भाजपला पाठिंबा दिल्यामुळे भाजप आणि शिवसेनेचं 95ला सरकार स्थापन झालं. तर त्यावेळेलाही रिपब्लिकन पक्षाची मदत असल्यामुळे त्यांना ती सत्ता मिळवता आली नसती, परंतु काँग्रेसमुळं शिवसेना भाजपला सत्ता मिळाली, रिपब्लिकन पक्षामुळे नाही. नंतरचा जो कालखंड येतो तो 99चा येतो. 99मध्ये काँग्रेसमध्येच फूट पडली आणि शरद पवार म्हणजे महाराष्ट्रात तरी किमान शरद पवार म्हणजे काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये शरद पवार असं जे समीकरण होतं, असे शरद पवार काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर ही काँग्रेस आता संपल्यातच जमा आहे अशी परिस्थिती निर्माण झाली होती आणि 99ला काँग्रेसमध्ये 2 गट पडले, रिपब्लिकन पक्षामध्ये 2 गट पडलेलेच होते. मधल्या काळामध्ये एक संदर्भ फक्त मी आपल्याला देऊ इच्छितो की 96ला लोकसभेची निवडणूक झाली. त्या 96च्या लोकसभेमध्ये पुन्हा रिपब्लिकन पक्षाचं ऐक्य झालं. रिपब्लिकन पक्ष ऐक्य झाल्यानंतर त्यावेळेला काँग्रेसबरोबर जायचं नाही, अनेक विरोधी पक्षांबरोबरच आपण आघाडी करायची अशा प्रकारची त्यावेळची भूमिका घेतली. पण ती आघाडी भाजप शिवसेनेबरोबर नाही करायची. त्यावेळेला भाजप शिवसेना सत्तेमध्ये होते, काँग्रेस विरोधामध्ये होते, पण काँग्रेसबरोबर पण जायचं नाही, भाजप शिवसेनेबरोबर जाण्याचा प्रश्नच नव्हता. तर तिसरी आघाडी म्हणून जी पहिल्यांदा उभी राहिली महाराष्ट्रामध्ये 96ला, त्याचं नोंद घेण्यासारखी गोष्ट अशी आहे की त्यावेळेला स्वतंत्रपणे रिपब्लिकन पक्ष, शेका पक्ष, कम्युनिस्ट पक्ष, जनता दल, आणखीन काही छोटे मोठे असे पक्ष एकत्र येऊन त्यांनी एक समिती स्थापन केली त्यांनी, लोकशाही आघाडी वगैरे अशा अर्थानं.
आणि यापूर्वी महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्षाचं नेतृत्व म्हणजे भारत स्वतंत्र झाल्यानंतरच्या कालखंडात म्हणजे 52 म्हणा, पहिल्या निवडणुकीपासून ते संयुक्त महाराष्ट्राची चळवळ असेल किंवा आणखीन कुठल्या चळवळ असेल, रिपब्लिकन पक्षांचा सहभाग हा महत्त्वाचा होता. पण नेतृत्व रिपब्लिकन पक्ष करत नव्हता. तर नेतृत्व एक तर इथला शेका पक्ष करत होता किंवा जनता दल करत होता किंवा कम्युनिस्ट पक्ष करत होता. 96च्या निवडणुकीमध्ये पहिल्यांदा रिपब्लिकन पक्षानं सगळ्या विरोधी पक्षांचं नेतृत्व केलं. त्यावेळेला त्या पक्षांना, त्या आघाडीला एकही जागा मिळाली नाही. पण रिपब्लिकन पक्षाच्या जे काही मतं मिळाली ते मला वाटते 5 का 6% मतं मिळाली आणि त्या मतांवरती रिपब्लिकन पक्षाला एक मान्यता मिळाली आणि त्यांना उगवता सूर्य हे चिन्ह मिळालं. आणि त्याचा राजकीय परिणाम दुसरा असा होता की काँग्रेसचे त्यावेळेला 33 खासदार होते आणि 15 आणि मला वाटते शेका पक्ष वगैरे असे काहीतरी 15 खासदार हे शिवसेने भाजपचे होते आणि 2-3 मला वाटते शेका पक्ष आणि काही कम्युनिस्ट पक्षाचे वगैरे असे होते 2-3 खासदार. म्हणजे 15 खासदार हे शिवसेना भाजपचे 96ला होते आणि 33 खासदार काँग्रेसचे होते. 96च्या निवडणुकीमध्ये रिपब्लिकन पक्षाची मतं पूर्णपणे ह्या तिसऱ्या आघाडीकडे गेल्यामुळे एकदम पारडं उलटं झालं. काँग्रेसचे खासदार 15 झाले आणि शिवसेनेचे नेमके 33 झाले. हे तुम्ही आकडेवारी बघू शकता. त्यामुळे मला वाटतं की 18च्या आसपास काहीतरी त्यावेळा भाजपचे होते आणि 10च्या वर मला वाटतं शिवसेनेचे काहीतरी होते. आणखीन असं ते 33 खासदार त्यांचे होते. पण तिसऱ्या आघाडी किंवा रिपब्लिकन पक्षाच्या नेतृत्वाखालच्या तिसऱ्या आघाडीला मोठ्या प्रमाणावर मतं मिळाली. त्या मतांचं विभाजनाचा फटका हा काँग्रेसला बसला आणि नंतर 98ला जी निवडणूक झाली त्यावेळेला शरद पवार हे काँग्रेसमध्येच होते. तेव्हाही त्यांच्या असं लक्षात आलं की रिपब्लिकन पक्षाची मतं जर आपल्यापासून दूर गेली तर आपण खाली येतो. आणि मग त्याने पुन्हा एक प्रयोग जसा 90ला केला तसा परत पण त्यावेळेला रिपब्लिकन पक्षात फूट न पाडू देता त्यांनी एक असे धोरणीपणा शरद पवारांनी दाखवला की हे सगळेच्या सगळे रिपब्लिकन पक्षाचे नेते एकत्र आपल्याबरोबर राहतील असा त्याने प्रयत्न केला. आणि 98ला हे सगळे नेत्यांनी एकत्रितपणे काँग्रेसबरोबर युती करायचा निर्णय घेतला. लोकसभा निवडणुकीमध्ये प्रमुख जे 4 नेते होते त्यावेळेचे त्या 4 नेत्यांना उमेदवारी दिली. रासू गवई, जोगेंद्र कवाडे, रामदास आठवले आणि प्रकाश आंबेडकर. आणि त्या निवडणुकीचा परिणाम असा झाला की रिपब्लिकन पक्षाची मतं, आंबेडकरी चळवळीची किंवा समाजाची मतं ही 100% काँग्रेसकडे वळल्यामुळे पुन्हा तो आकडा बदलला आणि 33 काँग्रेसचे खासदार झाले, 4 रिपब्लिकन पक्षाचे खासदार झाले आणि एक शेका पक्षाचे रामशेठ ठाकूर त्यावेळेला निवडून आले रायगडमधून. तर असा साधारणतः त्यांचे 38 खासदार टोटल असे 38 खासदार निवडून आले आणि 10 म्हणजे त्यांचा 33वरून 10वर आकडा आला. हा रिपब्लिकन पक्षानं घडवलेला परिणाम होता राजकारणावरचा. आणि त्याही वेळेला 4च्या 4 रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार हे सर्वच्या सर्व ओपन किंवा जनरल मतदारसंघामधून सर्वसाधारण मतदारसंघातून निवडून आले होते. 99च्या बाबतीत 99ला परत काँग्रेसमध्ये फूट पडली, रिपब्लिकन पक्षामध्ये पण फूट पडली. एक आठवलेंचा गट 99 नंतर राष्ट्रवादीबरोबर गेला. त्याच्यानंतरचा प्रकाश आंबेडकरांचा गट हा काँग्रेसबरोबर राहिला आणि तो राष्ट्रवादीबरोबर गेला. त्याचाही 99ला पण इम्पॅक्ट असा झाला की ही मतं काही राष्ट्रवादीकडे गेली, काही काँग्रेसकडे गेली. त्यामुळे पुन्हा 99ला दोघांनाही राष्ट्रवादी काँग्रेस आणि रिपब्लिकन पक्षाच्या प्रकाश आंबेडकर गटाचे 3 आमदार निवडून आले. त्यावेळेला परत यांचं सरकार आलं, काँग्रेस राष्ट्रवादी, त्यात रिपब्लिकन आणि भारत बहुजन महासंघ त्यावेळेचा तेही सहभागी झाले. काही मंत्रिपदं पण मिळाली. नंतरचा कालखंड पुन्हा फाटाफुटी झाला. पण याच्यात कसं होतं की
तुम्हाला सत्तेवर बसवण्याची ताकद ज्या पक्षाची आहे, तो स्वतः पक्ष सत्तेवर बसत नसेल, पण तुम्हाला बसवण्याची किंवा कुठल्या पक्षाला सत्तेवरून खाली खेचण्याची जी ताकद आहे, त्या पक्ष तुमच्यावर जेव्हा युती करतो, तुम्हाला जेव्हा सत्तेवर बसवतो, ते सत्तेवर आल्यानंतर तुमचा व्यवहार त्या पक्षाबरोबर कसा असतो किंवा तो पक्ष ज्या वर्गाचं नेतृत्व करतो त्या वर्गाचे प्रश्न तुमच्या अजेंड्यावर असतात का, हा मुद्दा खरं म्हणजे संघर्षाचा पुढे सुरू होतो. आणि त्याच्यातून मग प्रकाश आंबेडकरांसारखा एखादा नेता किंवा जो विचार करतो किंवा हा आपला आम्ही सत्तेत आहोत, आमच्यामुळे यांना सत्तेत बसतात, परंतु यांचा अजेंडा कोणता आहे आणि आमचा अजेंडा कोणता आहे, त्यांच्या अजेंड्यावरती आमचे प्रश्न आहेत का, हा तिथं एक प्रश्न निर्माण होतो. आणि मग 99चा मग कालखंड गेला तो 2009पर्यंत आणि 9च्या नंतर मग 14चा कालखंड येतो. पण दरम्यानच्या काळामध्ये रिपब्लिकन राजकीय चळवळीला पण थोडीशी उतरता काळाला लागलेली होती. आणि मग गटागटामध्ये आणि त्यांचं नेतृत्व करणारे नेतेही मग काही वेगवेगळ्या सत्तेच्या पदा म्हणा किंवा हे म्हणा, म्हणजे त्यांना मी 1% सुद्धा दोष देणार नाही आहे. कारण त्यावेळेची परिस्थिती असते, त्यावेळेची गरज असते किंवा त्यांची म्हणून काही एक भूमिका त्यावेळेला असते, त्यामुळे त्यांनी तो घेतलेला निर्णय असतो. त्यामुळं आज मी असं म्हणेन की आठवलेंची भूमिका चुकीची असली तरी त्यांनी त्यांच्या राजकारणाची भूमिका घेतलेली आहे. त्यामुळं प्रकाश आंबेडकरांची काय भूमिका असेल ते त्यांना ते राजकारण करायला त्यांनी त्यांची राजकारणाची भूमिका घेतलेली आहे. 14ला संबंध देशभर जी काय उलथापालथ झाली, त्या उलथापालथीनंतर महाराष्ट्रामध्ये तर काँग्रेस भुईसपाटच झाली. लोकसभेला झाली, विधानसभेला झाली, देशामध्ये सगळं मोठ्या प्रमाणात परिवर्तन झालं. 14 नंतर म्हणजे इतका मोठा काँग्रेसला झटका बसला की अजूनपर्यंत ते सावरलेलं नाही पूर्णपणे, असं माझं मत आहे. इतकं ते त्यांचं मानसिक खच्चीकरण झालं किंवा कसं उभं राहायचं आता या सगळ्याच्यावरती. आणि 19च्या निवडणुकीला त्या दरम्यान प्रकाश आंबेडकरांनी भारतीय बहुजन महासंघाचा आणखीन एक व्यापक विस्तार करण्याचा प्रयत्न केला. तो वंचित बहुजन आघाडीचा प्रयत्न केला. वंचित बहुजन आघाडीचं राजकारण असं म्हणण्यापेक्षा मी ते वंचिताचं राजकारण असं म्हणेन. म्हणजे त्यांनी वंचित राजकारणाची व्याख्या अशी केली की राजकीय सत्तेपासून असलेला वंचित घटक, म्हणजे ते खरं म्हणजे ते जात निरपेक्ष बोलतात, म्हणजे कास्ट इरिस्पेक्टिव्ह ऑफ कास्ट बोलतात. त्यांचं म्हणणं असतं की मराठा हा जो काही डॉमिनंट समाज आहे या महाराष्ट्रातला, जो सत्ताधारी वर्ग म्हणून आपण ज्याला बघतो, त्याच्यामध्ये पण ठराविक घराणीच सत्तेतले आहेत. त्यांच्यामध्ये सुद्धा एक जो खालचा घटक आहे, जो शेतकरी वर्ग आहे, तो वंचितच आहे सत्तेपासून. म्हणजे हे वंचितांचं राजकारणाची त्यांनी एक व्यापक व्याख्या केली आणि तो आणण्याचा त्याने प्रयत्न केला. पण त्यावेळेला सुद्धा तो खूप प्रयत्न झाला, कारण त्यावेळेला काँग्रेसला किंवा राष्ट्रवादीला असं वाटत होतं की बा आपल्याला वंचित बहुजन आघाडीनं एक चांगलं वातावरण तयार केलं होतं, तर ते जर आपल्याबरोबर आले तर आपण बऱ्यापैकी तरुण जाऊ शकतो इथं, असं त्यांची भूमिका होती. परंतु त्यावेळी जागा वाटप पण याच्यावर झालं. आता याच्यात 100% वंचित बहुजन आघाडीचं काय वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वाचं राजकारण बरोबरच आहे असं मी म्हणणार नाही आहे. कारण शेवटी राजकारण करत असताना आणि निवडणुकीचं राजकारण करत असताना आपल्याला समजा मी एखाद्या 2 जागा 4 जागा जेव्हा निवडणुकीच्या मागणी करतो आघाडीमध्ये, तेव्हा ते माझे मतदारसंघ तर असायला पाहिजेत, माझ्याकडे तसे उमेदवार असायला पाहिजेत, त्या मतदारसंघाची काही मशागत केलेली असली पाहिजे. किंवा हे जसं आता प्रकाश आंबेडकरांचं सांगता येईल की ते निवडून 2 वेळा आले, 3-4 वेळा पडले, परंतु अकोला म्हटलं की खासदार तिथला कोणी असू दे, तो मतदारसंघ प्रकाश आंबेडकरांच्या नावानं ओळखला जातो. असे तुमच्या पक्षाच्या नावानं, तुमच्या उमेदवारांच्या नावानं मतदारसंघ काय ओळखणारे आहेत का, तर ते नाहीत. तर अशा वेळेला राजकीय भूमिका घेत असताना, राजकीय डावपेच घेत असताना की तुमच्या समोर एक टार्गेट असायला पाहिजे की जर माझं टार्गेट भाजपचा पराभव करणं असेल
तर मग बाकीच्या गोष्टी थोड्याशा तुम्हाला दुय्यम ठेवाव्या लागतील. आता भाजपचा पराभव का करायचा त्याची चर्चा होईल नंतर त्याच्यावरती. पण त्यांचं राजकारण जर भाजप विरोधी असेल आणि भाजपचा पराभव करायचा असेल तर मग तुम्हाला त्याची एक व्यूहरचना, त्या व्यूहरचनेमध्ये तुमच्याकडे प्रायोरिटी काय असणार आहे. म्हणजे मला असं वाटतं की त्यावेळेला किंवा आजसुद्धा काँग्रेसकडे भाजपला पराभूत करण्याचा कोणताही स्ट्रॉंग अजेंडा नाही. त्यांच्याकडे एकाच मुद्द्यावरती ते भाजपचा पराभव करू शकतात. आत्ता ह्या निवडणुकीमध्ये ते थोडंसं चित्र दिसेल, ते म्हणजे मतांचं विभाजन टाळणे. भाजप विरोधातली जी मतं आहेत त्यांचं विभाजन टाळणे हा एकच तुमच्याकडे स्ट्रॉंग पॉईंट आहे. आणि तो जर स्ट्रॉंग पॉईंट असेल भाजपचा पराभव करण्याचा, तर मग मला असं वाटतं की वंचित बहुजन आघाडी असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा उद्धव ठाकरेंची शिवसेना असेल, यांनी त्या मुद्द्यावरती यायला पाहिजे होतं. आणि ते ना प्रकाश आंबेडकर आले ना हे महाविकास आघाडीचे लोक आले. तर त्याने तो जागेला महत्त्व दिलं आणि मतविभाजनमुळेच तुमचा पराभव होऊ शकतो आणि मताच्या एकीकरणामुळे किंवा एकीकरणामुळे तुम्ही विजयी होऊ शकता. हा मुद्दा मला वाटते सगळ्यांनीच दुर्लक्षित केलेला आहे असं मला वाटतं. या सगळ्या विवेचनानंतर बरेच प्रश्न मनात आलेले आहेत, पण एक एक करून त्या प्रश्नांना आपण ॲड्रेस करूया. मला मुळात वंचितच्या राजकारणाकडेच परत यायचं होतं. ऐतिहासिक संदर्भ पूर्णपणे तुम्ही क्लिअर केलेले आहेत आमच्यासमोर, पण इम्पॅक्ट पाडणारा पक्ष म्हणून, इम्पॅक्ट पाडणारी चळवळ म्हणून आपण आंबेडकरी चळवळ किंवा दलित राजकारणाची चळवळ आपण बघू शकतो. तशीच आत्ताही चालू आहे. मतांचं विभाजनाचा तुम्ही मुद्दा म्हटलात. 96 साली 90 साली या सगळ्या गोष्टी कॉमन होत्या की रिपाई कोणाकडे जाते तिथे सत्ता जाणार, अशी सगळी एकंदरीत परिस्थिती होती. आता रिपाईमधले जे नेते आहेत, महत्त्वाचे नेते म्हणजे रामदास आठवले असतील, रासू गवई असतील आणि प्रकाश आंबेडकर असतील. रामदास आठवलेंनी सत्तेसोबत जाण्याचंच ठरवलं. म्हणजे जिथे सत्ता असेल तिथे आमचा पक्ष असेल, अशा पद्धतीचं त्यांचं राजकारण कायम राहिलेलं आहे. आणि प्रकाश आंबेडकरांनी त्यांची जी चळवळीतला शार्पनेस आहे किंवा विचारांवरची पकड आहे ती कायम ठेवून एक रेजिस्टन्स निर्माण करण्याचं राजकारण कायम केल्याचं आपल्याला दिसतं. आणि वंचितसुद्धा आत्ता तेच करत आहे. या रेजिस्टन्स निर्माण करण्याचं राजकारण असेल किंवा वेगवेगळे कॉम्बिनेशन्स आजमावून पाहणं, मराठा दलित, ओबीसी दलित असे कॉम्बिनेशन ट्रायआउट करत करत स्वाभिमान जपत राजकारण करत राहायचं. भलेही आपण आत्ता सत्तेत येणार नाही, पण लाँग टर्मच्या दृष्टीने दलित राजकारणाच्या किंवा आंबेडकरी राजकारणाच्या भविष्याच्या दृष्टीने प्रकाश आंबेडकरांची ही नीती तुम्हाला योग्य वाटते का? प्रकाश आंबेडकरांची, आता तुम्ही रासू गवई साहेबांचा उल्लेख केला. रासू गवई साहेबांचं म्हणजे आता नाही आहेत, ते म्हणजे हयातच नाही आहेत. पण एक महत्त्वाचे नेते ह्या महाराष्ट्रातले होते. ते रामदास आठवलेंच्याबरोबर आपण बोललात ते अगदी 100% बरोबर आहे. त्यांना असं वाटतं, त्यांची भूमिका आहे ती, त्यांना असं वाटतं की सत्तेच्या बरोबर राहून आपल्याला काही समाजाचे प्रश्न सोडवता येतील. सोडवले का नाही सोडवले, सुटले का नाही सुटले, हा वेगळा विषय आहे. परंतु त्यांची अशी भूमिका आहे. त्यामुळं त्या तपशिलात न जाता मूळ विषय जो आपण मुद्दा जो मांडलेला आहे की वंचित बहुजन आघाडीचा एक वैचारिक टोकदारपणा किंवा एक वैचारिक भूमिका घेऊन ते यशस्वी किती होईल असं आपल्याला वाटतं. खरं म्हणजे आपण जे काही प्रश्न मला विचारले होते, ह्या प्रश्नातला हा खरं शेवटचा मुद्द्यावरती मी बोलणार होतो, पण थोडंसं त्याचं सुतोवाच असं करतो. प्रकाश आंबेडकरांची जी काही भूमिका आहे ना, ही भूमिका राजकारणातली काही लोकांना असं वाटेल की ही जरा थोडीशी चुकीची आहे, भाजपला मदत करणारी आहे किंवा त्याच्यातून काय साध्य होणार आहे वगैरे, असं राजकीय यश किती मिळणार आहे असं असलं तरी त्यांची जी वाटचाल जी आहे ना, त्या वाटचालीमध्ये त्याचं मगाशी मी जसं म्हणालो की उमेदवार किती निवडून आले त्याच्यावर यशाचं मोजमाप न करता वंचित बहुजन आघाडीचं मी असं मोजमाप करेन की वंचित बहुजन आघाडी यापूर्वी, त्या फार पूर्वीचा थोडासा अपवाद वगळा, बाबासाहेबांच्या काळातला आणि त्याच्यानंतरचा थोडा भाऊचा, नंतरच्या काळातला ही रिपब्लिकन पक्ष किंवा त्या नावाच्या ज्या काही राजकीय चळवळी किंवा होत्या रिपब्लिकन पक्षाच्या, त्या अशा अकुंचित पावताना दिसतात, एका जातीकडे येताना दिसत आहेत, एका समूहाकडे येताना दिसत आहेत. आणि त्यामुळे
माझ्या कधी असं निदर्शनास आलं नाही की काँग्रेसमधल्या एका मातबर नेत्याला उमेदवारी नाकारलेली आहे आणि तो रिपब्लिकन पक्षाकडे गेलेला आहे उमेदवारी मागायला. तो जातो, मग भाजपकडे जातो, तो शिवसेनेकडे जातो, तो राष्ट्रवादीकडे जातो. प्रकाश आंबेडकरांच्या राजकारणाचं मला महत्त्व या दृष्टीनं असं दिसतं की त्याचा इथल्या सामाजिक अभिसरणाशी पण संबंध आहे. की आज सर्व समाजातले लोक जेव्हा त्यांच्या पक्षामधले, म्हणजे इतर तर आहेच आहे, पण एक उदाहरण म्हणून सांगतो की हे स्थलांतर, हा शिफ्ट कसा आहे. म्हणजे काँग्रेसमधला, शिवसेनेतला, भाजपमधला मातबर उमेदवाराला किंवा मातेबार एखाद्या नेत्याला, कार्यकर्त्याला निवडणुकीची उमेदवारी मिळत नाही, तेव्हा तो वंचितकडे येतो उमेदवारी मागायला. हा जो सोशल शिफ्ट आहे ना पॉलिटिकल प्लॅटफॉर्मवरचा, राजकीय मंचावरचा, हा आपण लक्षात घेतला पाहिजे आणि त्याचं श्रेय प्रकाश आंबेडकरांना आपण दिलं पाहिजे. ते त्यांच्यावर राहतात नाही राहतात तो भाग वेगळा, परंतु हा आहे. पण ह्याच पद्धतीनं प्रकाश आंबेडकरांचं राजकारण किती यशस्वी होईल, किती यशस्वी होणार नाही, ह्याबद्दल मी आज थेट भाष्य करणार नाही. कारण हा विषय पूर्ण वेगळा आहे की जो आपण आपल्या प्रश्नमालिकेमध्ये पुढचे काय प्रश्न आहेत त्या प्रश्नामध्ये मी त्याचं विवेचन करेन. पण प्रकाश आंबेडकरांचा प्रयत्न जो आहे की आता दुसरा एक मुद्दा असा निर्माण होतो की प्रत्येक वेळेला मुख्य प्रवाह असं सुरू होतो. मुळामध्ये मुख्य प्रवाहाची व्याख्या काय आणि मुख्य प्रवाह हाच असं कोणी ठरवलं. म्हणजे तुम्हाला जर प्रमाण ह्या भारताचं संविधान असेल, राज्यघटना असेल, तर त्या राज्यघटनेची तत्त्वप्रणाली किंवा ती भूमिका घेऊन एखादा राजकीय पक्ष काम करत असेल किंवा ती भूमिका घेऊन राजकारण करत असेल तर त्याला मुख्य प्रवाह तुम्ही मानणार की घटनेच्या विरोधामध्ये भूमिका घेऊन राजकारण करणार आहेत त्यांना तुम्ही मुख्य प्रवाह मानणार. त्यामुळं मुख्य प्रवाह याचीसुद्धा आपल्याला व्याख्या पुन्हा बदलावी लागेल किंवा ती डिफाईन करावी लागेल व्यवस्थितपणे. मी आत्ता ह्या अर्थाने म्हणत होतो की सत्ताधारी पक्ष म्हणून वंचित येऊ शकेल का, अशा अर्थाने मी त्यांच्या राजकारणाच्या दृष्टीने विचारत होतो. नाही, आत्ताच्या परिस्थितीमध्ये आत्ता जी परिस्थिती राजकारणाची अशी आहे की वंचित बहुजन आघाडी किंवा रिपब्लिकन पक्ष किंवा रिपब्लिकन राजकारण ह्या स्वतंत्रपणे आज सत्ताधारी पक्ष होऊ शकत नाही. त्याला इथल्या सामाजिक मर्यादा आहेत, सामाजिक व्यवस्थेच्या मर्यादा आहेत. त्याला कुठल्या ना कुठल्या पक्षाबरोबर आघाडी करूनच सत्तेच्या ठिकाणी जावं लागेल. त्यामुळं प्रकाश आंबेडकर म्हणून ते प्रयत्न करत होते त्यासाठीच. आता नेमकं पडद्यामागं काय घडलं, कशामुळं ते युती किंवा तो समझोता फिसकटला, मला वाटते पडद्यामागं अनेक गोष्टी राजकारणात घडत असतात. त्या काही वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडीमध्येच करतात असं नाही. त्या महाविकास आघाडीमधल्या आणखीन 3 पक्षामध्ये पण सुद्धा घडलेले आहेत किंवा घडत असतात. त्यामुळं या पद्धतीनं प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाचं जे काय वंचित बहुजन आघाडीचं राजकारण आहे, वंचित बहुजन आघाडीला जर सत्ताधारी पक्ष व्हायचं असेल किंवा सत्तेत जायचं असेल तर समविचारी त्यातल्या त्यात समविचारी पक्षांबरोबर आघाडी करूनच सत्तेच्या ठिकाणी जाता येऊ शकतं. स्वतंत्रपणे निवडणुका लढवून सत्तेच्या ठिकाणी जाता येत नाही. आत्ता आपण हा ऐतिहासिक संदर्भाने आणि वर्तमानाच्या संदर्भाने बरीच चर्चा केली. आंबेडकरी राजकारण, दलित राजकारण या संदर्भाने तो भेदही सर तुम्ही समजावून सांगितलात. याच मुद्द्यावरनं आपण दुसऱ्या भागातही बोलणार आहोत. पण फक्त आता वंचितचं राजकारण असेल जे बाकीच्या पक्षांभोवती पण फिरतं किंवा बाकीच्या पक्षांचं राजकारणसुद्धा वंचितभोवती फिरताना आपल्याला दिसतंय. तर हे जे तथाकथित मुख्य राजकीय प्रवाहातली जी पक्ष आहेत त्यांचं आंबेडकरी राजकारणाकडे किंवा दलित राजकारणाकडे बघण्याचा दृष्टिकोन नेमका कसा आहे याबद्दल आपण पुढच्या भागात चर्चा करणार आहोत. पहिल्या भागाला आपण इथेच थांबूया, पण ही चर्चा कायम चालू राहणार आहे. त्यामुळे मी आता निरोप घेत नाही आहे सरांचा. तुम्ही पण स्टे ट्यून राहा आणि आम्ही पण पुढच्या भागात तुम्हाला भेटायला येतोय.